ओके. आज या ठिकाणी ऐतिहासिक असा हा क्रांतीस्तंभ आहे. या स्तंभाजवळ आम्ही आज आलेलो आहोत. खरं तर हा ऐतिहासिक प्रसंग यामागील अशी पार्श्वभूमी आहे की बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला 14 मार्च 1927 ला जो चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि तो सत्याग्रह करत असताना ज्या ठिकाणी सत्याग्रही जमत होते, ज्या ठिकाणी गावोगावचे लोक दलित लोक सत्याग्रहासाठी बाबासाहेबांना पाठिंबा देत होते, ती हे ऐतिहासिक जागा आहे. या ठिकाणी आज क्रांतीस्तंभ उभा केलेला आहे. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाल्यानंतर या ठिकाणी साहेबांच्या अस्थी इथं या भूमीत ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणी हे स्मृती आणि क्रांती स्तंभ हा तयार केलेला आहे. खरं तर आज या क्रांतीस्तंभाच्या निमित्तानं साहेबांना भेटल्यासारखं माझ्या मनाला थोडं फिलिंग होत आहे. खरं तर ही पावनभूमी आहे. या ठिकाणाहूनच सत्याग्रह चालू होऊन या ठिकाणाहून सर्व बाबासाहेबांच्या भाषणांना अनुयांनी साथ देऊन त्याला त्यांच्या भाषणांना त्यांच्या कर्तव्याला प्रेरित होऊन सर्व अनुयायी या ठिकाणाहून निघाले आणि चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला. अशी ही पावनभूमी. खरं तर आज मी या पावनभूमीला स्पर्श करत असताना, या ठिकाणी भेट देत असताना मला खरंच फार मोठा अभिमान वाटतोय. जय जय भीम. मित्रांनो, हा जो काय क्रांतीस्तंभ आहे, हा क्रांतीस्तंभ साधारणपणे 52 फुटाचा क्रांतीस्तंभ आहे आणि त्या क्रांतीस्तंभाच्या जो खालचा भाग आहे तिथं बाबासाहेबांच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या आहेत. हा स्तंभ आहे, हा स्तंभ क्रांतीचा एक आपण म्हणजे म्हणतो ना की क्रांतीचा एक उजाळा म्हणून म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण इथं बाबासाहेबांनी भाषण केलं आणि या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला इथून सुरुवात केली. त्यावेळी या प्रणांगमध्ये या महाड आणि महाडच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातून भारतातून इथं या समतेच्या लढ्यासाठी लोक आले होते आणि त्या क्रांतीस्तंभाला आज मी वंदन करतो. आणि खरंच बाबासाहेबांच्या आठवणींना मी आज प्रेरित होऊन मला एक समाधान वाटतं आणि ते खरं तर समाधान ॲडव्होकेट सुमेशजी सावंत असतील, ॲडव्होकेट भारतजी गोरवे साहेब असतील यांच्या माध्यमातून मला हे लाभलं. त्यांचंही मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. खरं तर मी गोरवे सरांना विनंती करतो की आपण कृपया जी स्क्रीन आहे ही स्क्रीन ह्या बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती थोडी झूम करावी. सर, मी विनंती करतो आपल्याला की थोडी झूम करावी. आपण जर बाबासाहेबांच्या क्रांतीस्तंभाजवळचा बाबासाहेबांचा पुतळा बघतोय, या पुतळ्यावरती या पुतळ्याच्या खाली एक शिलालेख आहे. त्यावर बाबासाहेबांचं सुंदर असं वाक्य कोरलेलं आहे. आपण बघू शकता, जागृतीचा विस्तव तुम्ही कधीही विजू देता कामा नये, असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. जागृतीचा विस्तव तुम्ही कधीही विजू देता कामा नये. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे, अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य हो. गुलामगिरीवर हल्ला चढवणाऱ्यांसाठी जे आपले तन मन धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत. आणि अस्पृश्यांना आपली माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे बऱ्याची वाईटाची सुखाची दुःखाची संकटांची वादळांची मानाची अपमानांची पर्वा न करता एक सारखे झगडत राहतील ते धन्य होत, असं डॉक्टर बाबासाहेबांनी याच क्रांतीभूमीवरती उद्गार काढलेले होते. आणि त्याच क्रांतीभूमीवरती आज मी ॲडव्होकेट बाबासाहेब, ॲडव्होकेट गोरवे साहेब या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाठीमागं बघू शकताय की आमच्या पाठीमागं याच क्रांतीभूमीवरती ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी हे उद्गार काढले, ज्या ठिकाणी हा क्रांतीचा किंवा जागृतीचा विस्तव पेटवला, त्या क्रांतीभूमीवरती बाबासाहेबांच्या या क्रांतीभूमीवरती 52 फुटाचा हा क्रांतीस्तंभ उभा आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थानं
एक मनामध्ये एक नवीन प्रेरणा मिळालेली आहे आणि त्याच प्रेरणेतून आम्ही आमच्या टीमच्या वतीनं या ठिकाणी जागर संविधानाचा चालता बोलता जागर संविधानाचा हा उपक्रम 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये आपणा सोबत घेऊन येणार आहोत. तुर्तास आपणा सर्वांना जय भीम.